संदीप आणि मी दोघे एकाच ऑफिसमध्ये कामाला होतो. माझ्या लग्नानंतर संदीप माझ्या घरी एकदाच जेवायला आला होता. त्यानंतर तो परत माझ्या घरी आलाच नव्हता. पण त्याच्या घरी जेवायला जाण्यासाठी मला खूप जबरदस्ती करायचा. त्याला नाही म्हणालो तर वहिनी येऊ देत नाही का, असं मला तो चिडवायचा. एक दिवस त्याने मला परत जेवायला बोलावले होते. पण मी त्याला कारण सांगितले होते की मला आईला भेटायला गावाला जायचं आहे. तिची तब्येत बरी नाही. आईला दवाखान्यात घेऊन जात आहे, असंच काहीतरी कारण मी त्याला सांगितले. संदीपला नकार देऊन कसा तरी मी घरी आलो तर माझी बायको सोनाली घरी नव्हती. लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण असं कधीच झालं नव्हतं. कारण सोनाली मी ऑफिसमधून घरी आल्यावर कायम घरी असायची किंवा तिला बाहेर जायचं असेल तर मला फोन करून सांगायची. म्हणून मी तिथल्या वॉचमनला विचारले तर वॉचमन म्हणाला, सर मॅडम तर रुटीननुसारच बाहेर गेल्या आहेत ना, येतीलच थोड्या वेळात. वॉचमनचं बोलणं ऐकून मी आश्चर्यात पडलो. कारण मी घरी नसल्यावर सोनाली रोज कुठेतरी जाते म्हणजे. पण कुठे? मला काही डोक्यात बसलं नाही. म्हणून मी परत वॉचमनला विचारलं, म्हणजे मी ऑफिसला गेल्यावर तुझी मॅडम रोज बाहेर जाते का? तो म्हणाला, हो. मी विचारले, तुला माहीत आहे का कुठे जाते ती? वॉचमन म्हणाला, साहेब आम्ही गरीब माणसं आहोत. लोक कुठे जातात ते मला कसं माहीत असेल? आम्हाला कोण सांगणार? मॅडम घरी आल्यावर तुम्ही स्वतः त्यांना विचारा की तुम्ही कुठे गेल्या होत्या. मी ऑफिसला गेल्यावर सोनाली रोज कुठेतरी बाहेर जात होती, पण आजपर्यंत ती मला काहीच का बोलली नाही. माझ्या डोक्यात बरेच प्रश्न निर्माण झाले होते. माझ्याकडे एकही प्रश्नाचे उत्तर नव्हते. विचार करत करत मी घरात आलो. तेवढ्यात संदीपचा कॉल आला आणि मला म्हणाला, गेला का रे गावाला? नेलं का आईला दवाखान्यात? मी म्हणालो, नाही गेलो मी गावाला आणि आई म्हणते आता मला बरं वाटतं, दवाखान्यात जायची गरज नाही. त्यावर संदीप म्हणाला, अरे जायचं ना दवाखान्यात घेऊन आईला, आईचं कशाला ऐकायचं? संदीपच्या बोलण्यात मला हलकासा राग जाणवत होता. मग मी रागातच म्हणालो, आता आई म्हणते बरं वाटते तर तिला मी उचलून नेऊ का दवाखान्यात? असं म्हणून मी फोन ठेवून दिला. थोड्याच वेळ झाला होता की सोनाली घरी आली. आल्यावर ती मला म्हणाली, सॉरी, तुम्ही ऑफिसवरून घरी आल्यावर मी घरी नव्हते. तुम्हाला भूक लागली आहे का? चहा पाणी करू का? मी तिला म्हणालो, नाही, सगळ्यात पहिलं हे सांग की तू कुठे गेली होतीस? अहो आपल्या पलीकडच्या सोसायटीत गेले होते. तिथल्या एका बाईशी माझी छान मैत्री आहे आणि आतासुद्धा तिलाच भेटायला गेले होते. दिवसभर घरात बसून खूप बोर होतं म्हणून गेले होते थोडं. मला असं जाणवत होतं की सोनाली माझ्याशी नजर चोरून बोलत आहे, पण मी एवढं लक्ष नाही दिलं. म्हटलं जाऊ दे, बिचारी दिवसभर घरात एकटी बोर होत असेल म्हणून गेली असेल बसायला. थोड्या वेळात सोनालीने जेवण बनवलं आणि आम्ही दोघे एकत्र जेवायला बसलो. तेवढ्यात सोनाली मला म्हणाली, राकेश तुम्ही गावाला जाऊन आईला दवाखान्यात नेणार होता ना? हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. कारण मी गावाला जाऊन आईला दवाखान्यात नेणार आहे हे मी सोनालीला बोललोच नव्हतो. मला संदीपच्या घरी जायचं नव्हतं म्हणून मी त्याच्याशी खोटं बोलून त्याचा पिच्छा सोडवला होता. मग हे सोनालीला कसं काय माहिती? मी लगेच सोनालीला म्हणालो, मी तर तुला काहीच बोललो नव्हतो याबद्दल. मग तुला कसे काय कळले की मी गावाला जाणार आहे आणि तिथून आईला दवाखान्यात नेणार आहे? त्यावर सोनाली थोडी घाबरली आणि म्हणाली की मी तुमच्या ऑफिसला आज फोन केला होता, तेव्हा कळले की तुम्ही गावाला जाणार आहात आणि आईला दवाखान्यात नेणार आहात. मला वाटले की तुम्हाला वेळ होईल म्हणून मी शेजारच्या बाईकडे बसायला गेले होते. सोनालीच्या ह्या बोलण्याने मी शांत झालो, पण मला आज सोनालीचं वागणं जरा वेगळंच वाटत होतं. जेवण झाल्यानंतर सोनाली माझ्याजवळ खूप वेळ थांबली नाही. ती तिचे काम उरकू लागली आणि मीही थोडा वेळ ऑफिसचे काम केले. नंतर आम्ही झोपलो. सोनालीला तर झोप लागली होती, पण मला काही झोप लागत नव्हती. राहून वॉचमनने सांगितलं तेच आठवत होतं की मी ऑफिसला गेल्यानंतर सोनाली रोज बाहेर कुठेतरी जायची. कुठे जात असेल ती? खरंच कोणाला तरी भेटत असेल का? भेटत असेल तर कोणाला? असे खूप प्रश्न माझ्या डोक्यात येत होते.
मग मी परत विचार केला की सोनाली म्हणते ना की ती पलीकडच्या बाईकडे गेली असेल, तर तसंच असेल. मला माझ्या बायकोवर संशय घ्यायचा नव्हता, कारण आमच्या लग्नाला फक्त 2च वर्ष झाली होती. पण आम्ही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होतो आणि एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. सोनाली तर माझ्यावर खूप प्रेम करते. मी असा विचार केला आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो तेव्हा संदीप मला म्हणाला, काल आईला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून बहाणा करून पळून गेला. मी काल तुझ्यासाठी दम बिर्याणी बनवायला सांगितली होती. तुझ्यामुळे मला बायकोचं ऐकावं लागलं की मला विनाकारण थकवलं. तुमचा मित्र तर आलाच नाही असं म्हणून तुझी वहिनी नाराज झाली होती काल. अरे संदीप, तसं काही नाही. मी जेव्हा तुझ्या घरी येतो तेव्हा वहिनी पदराने चेहरा झाकतात. त्यांना मी आल्यावर कम्फर्टेबल नाही वाटत बहुतेक, म्हणून मी येण्याचं टाळतो. संदीप म्हणाला, अरे तुझ्यासमोरच ती चेहरा लपवत नाही. माझा भाऊ घरी आला तरी ती तिचा चेहरा लपवते. मग माझ्या भावाला घरी नको बोलावू का? मी म्हणालो, अरे तो तुझा भाऊ आहे, त्याला का नाही बोलवायचं? पण मला नाही आवडणार की माझ्यामुळे तुमच्यात भांडणं व्हावी, म्हणून मी घरी येण्याचं टाळतो. संदीप म्हणाला, अरे राकेश, तू समजतो तशी माझी बायको नाही आहे. तिला घरी पाहुणे आलेले आवडतात. सोनाली वहिनींना आवडत नाही वाटतं, म्हणून तू असं बोलतोय का? मग मी परत म्हणालो, नाही बाबा, असं काही नाही. पुढच्या वेळेस बोलावल्यावर मी नक्की येईन, प्रॉमिस. परत 2 दिवसांनी संदीपने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले. संदीप मला म्हणाला, राकेश, आज घरी तुझ्या आवडीचा बेत बनवला आहे. शाही पनीर बनवला आहे माझ्या बायकोने तुझ्यासाठी. तुला आज आलंच पाहिजे. मला खूपच आश्चर्य वाटले, कारण संदीपच्या बायकोला माझ्या आवडीनिवडी कसं काय माहिती? त्यांना कसं काय माहिती की मला शाही पनीर आवडतं ते? पण संदीपला राग येऊ नये म्हणून मी त्याच्या घरी जायला तयार झालो. मी संदीपच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याने मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि तो फ्रेश होण्यासाठी घरात गेला. मला त्याची बायको पाणी घेऊन आली. मला असं जाणवलं होतं की त्या खूप घाबरलेल्या आहेत. ही वेगळी गोष्ट आहे की त्यांनी त्यांचा चेहरा पदराने झाकून ठेवला होता, पण तरीही ती खूप अस्वस्थ वाटत होती. मी संदीपच्या घरी गेल्यावर माझी नजर मी कायम खाली ठेवायचो. त्यानंतर संदीप म्हणाला, जेवण तयार आहे, आपण जेवण करून घेऊ. आम्ही टेबलवर जेवण करायला बसलो तेव्हा स्पष्ट दिसत होतं की संदीपची बायको थरथर कापत होती. ती जेव्हा जेवणाचे ताट करत होती तेव्हा तिचे हात थरथर कापत होते, ते मला स्पष्ट दिसत होतं. पण माझ्या अचानक लक्षात आले की घरी सोनाली माझी वाट पाहत असेल. मी संदीपला म्हणालो की तुझ्या वहिनीला मला फोन करायला हवा. तिला सांगायला हवं की मला लेट होणार आहे. मी असे म्हटल्यावर संदीपला ठसका लागला. मी त्याला पाणी दिलं आणि तो थोडाफार रिलॅक्स झाला. संदीप मला म्हणाला की राकेश, तुझं काही खरं नाही. छोट्या छोट्या गोष्टी तू वहिनीला सांगत बसतो. वहिनीला वाट पाहू दे की. वाट पाहण्यातच तर प्रेम वाटते. मी म्हणालो की असंही आमच्यात खूप प्रेम आहे. आम्ही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करतो. मी असं म्हटल्यावर संदीपच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. थोड्या वेळात मी सोनालीला फोन केला. मला असं वाटलं की सोनालीच्या फोनची रिंगटोन संदीपच्या किचनमधून आली, पण नंतर असं वाटलं की मला भास झाला असेल. तेवढ्यात तिकडे सोनालीने फोन उचलला होता. मी म्हणालो, अगं सोनाली, कुठे आहेस तू? ती तिकडून रागातच म्हणाली, कुठे असेल, घरीच आहे मी. केव्हाची मी तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही आत्ताशी कॉल केला. मी म्हणालो, अगं सॉरी, संदीपने माझं ऐकलं नाही. मला बळजबरीने त्याच्याकडे जेवायला घेऊन आला आहे. मी जेवलो आहे आणि तूसुद्धा जेवण करून झोप, मला लेट होईल घरी यायला. सोनालीने ठीक आहे असे म्हणून फोन ठेवून दिला. मीही थोडा वेळ संदीपकडे थांबलो आणि मग घरी जायला निघालो. घरी गेल्यावर आठवणीने वॉचमनला विचारले, आज पण आमच्या मॅडम कुठे बाहेर गेल्या होत्या का? त्यावर तो म्हणाला, हो, आत्ताच 20 मिनिटांपूर्वी मॅडम घरी आल्या आहेत.
मी त्याचे बोलणे ऐकून गोंधळात पडलो आणि मला भीतीही वाटत होती की मगाशी तासाभरापूर्वी तिच्याशी बोललो होतो तर ती म्हणाली की मी घरी आहे. माझी सोनाली आता माझ्यासोबत खोटं बोलायला लागली आहे. काहीतरी आहे जे माझ्यापासून ती लपवत आहे. माझ्याशी लपवून ती कुठेतरी जात होती. मी खूपच अस्वस्थ झालो होतो. घरात जाऊन पाहिलं तर सोनाली बेडवर बसली होती. मला पाहताच तिने रागाने तोंड फिरवलं. मी तिला विचारलं, राग आला का माझा? त्यावर ती म्हणाली, आता मला रागवण्याचाही हक्क नाही का? रोज नवीन बहाणे करून तुम्ही तुमच्या मित्राकडे जातात. मी म्हणालो, यात बहाणा बनवायची काय गरज आहे? खरंच मी माझ्या मित्राकडे होतो. सोनाली म्हणाली, मला तर वाटतं तुम्ही मित्राचा बहाणा करून मला धोका देत आहात. ह्या बोलण्यावर मी काहीच रिॲक्ट केलं नाही आणि म्हणालो, सोनाली, जो व्यक्ती जसा असतो ना त्याला समोरचा व्यक्तीसुद्धा तसाच वाटतो. जो धोका देत असतो ना त्याला सतत असं वाटत राहतं की समोरची व्यक्तीही आपल्याला धोका देते आहे. थोडक्यात काय तर चोराच्या मनात चांदणे. माझं ऐकून सोनाली खूपच घाबरली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती माझ्याकडे घाबरून पाहू लागली. तेवढ्यात मी तिला म्हणालो, अगं किती घाबरते, मी तुझी चेष्टा करत होतो. काय हो, तुम्ही एकतर न सांगता अचानक गायब होतात आणि विचारलं तर नीट उत्तरही देत नाहीत. ती थोडं रागातच म्हणाली. मी तिला माझ्याजवळ घेतलं आणि म्हणालो, सोनाली, जर नवरा बायकोला न सांगता बाहेर गेला तर ही गोष्ट बरोबर आहे का? ती म्हणाली, नाही. काय प्रॉब्लेम असेल तर दोघांनी मिळून सोडवायला हवा. असं बायकोला धोका देणं चांगलं नाही. मी म्हणालो, बरं मग हा नियम फक्त नवऱ्यालाच की बायकोलाही लागू होतो? मी असे म्हटल्यावर तिने तिचा हात सोडवला आणि ती बाहेर निघून गेली. ती बाहेर गेल्यावर मी विचार करत बसलो. मी जेव्हा तिला मगाशी फोन केला तेव्हा ती सांगू शकली असती की मी तिच्या मैत्रिणीकडे आहे. मी तिला थोडीच म्हणालं असतो की मैत्रिणीकडे का गेली? तिला असं खोटं बोलायची काय गरज होती? सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे की ती असं का वागते? मी सोनालीशी असं मुद्दामून बोललो कारण मला वाटत होतं की ती चिडून का होईना पण मला सांगेल की ती कुठे जाते. पण उलट तीच माझ्यावर रागावून बाहेर निघून गेली. याचा अर्थ असाच होतो की ती मला काय खरं आहे ते सांगायचं नाही. सोनाली कोणत्या तरी मोठ्या संकटात तर नाही ना? एक नवरा म्हणून तिचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. ती कुठे जाते हे मला माहिती झालंच पाहिजे आणि त्यासाठी मला वॉचमनची गरज लागणार होती. सकाळी ऑफिसला जाताना मी वॉचमनला विचारले, काका मॅडम केव्हा घराबाहेर जातात? त्यावर तो म्हणाला, तुम्ही ऑफिसवरून येण्याच्या अगोदर जातात आणि त्या दिवशी तुम्ही ऑफिसवरून घरी लेट येतात. त्या दिवशी तुम्ही घरी यायच्या अगोदर मॅडम घरी आलेले असतात. मी वॉचमनला धन्यवाद म्हणून ऑफिसला निघून गेलो. वॉचमनच्या सांगण्यावरून असंच वाटत होतं की सोनालीला अगोदरच माहिती पडतं की मी संदीपच्या घरी जेवायला जाणार आहे. पण विचार करण्याची गोष्ट होती की मी संदीपकडे जेवायला जाताना सोनालीला सांगून जात नव्हतो. मग माझ्या अगोदर तिला कोण सांगतं की मी संदीपच्या घरी जाणार आहे? माझी रुटीन सोनालीला कशी कळते? माझा सोनालीवर विश्वास होता, पण आता माझा विश्वास डगमगत होता. मला वाटत होते की सोनाली आता मला धोका देत आहे. पण माझे मन मानायला तयारच नव्हतं की सोनाली अशी काय वागेल. त्या दिवशी माझं ऑफिसला मन लागतच नव्हतं. डोक्यात नाही ते विचार येत होते. मग संदीप मला म्हणाला, काय झालं आहे राकेश? तुझं एकही काम नीट होत नाही आहे. मी म्हणालो, काही नाही झालं, माझं मन लागत नाही कामात. संदीप म्हणाला, आज माझ्या बायकोला मला सरप्राईज द्यायचं आहे. तिला पायातले पैंजण खूप आवडतात. आपण मार्केटमध्ये जाऊ आणि ते घेऊ. मार्केटमध्ये जाऊन तुला बरं वाटेल. मी त्याला नाही म्हणत होतो, पण त्याने माझं ऐकलं नाही. संदीपचा मला थोडा रागच येत होता. तो स्वतःचंच खरं करत होता. ऑफिसमध्ये त्याची सगळ्यांसोबत मैत्री होती, पण बाहेर जायचं म्हटलं की मलाच घेऊन जात असे.
आम्ही मार्केटमधल्या ज्वेलरी शॉपमध्ये पोचलो. तिथे गेल्यावर संदीप म्हणाला, तुझ्या वहिनीसाठी पैंजण घ्यायचे आहेत. कोणते घेऊ ते मला कळतच नाही. तू सिलेक्ट कर ना. मलाही घरी लवकर जायचे होते म्हणून मी पैंजणच्या डिझाईन्स पाहू लागलो. बऱ्याच डिझाईन्स पाहून झाल्यानंतर मला एक डिझाईन खूप आवडली. खूपच युनिक डिझाईन होती. मी संदीपला म्हणालो, ही डिझाईन खूप छान आहे. बघ तुला आवडते का वहिनींसाठी. संदीपलासुद्धा ते पैंजण आवडले म्हणून त्याने तेच पैंजण घेतले आणि गिफ्ट पॅक करायला सांगितले. मग आम्ही दोघे घरी गेलो. आज ऑफिसवरून यायला उशीर झाला तरी सोनाली मला आज घरीच भेटली. मला पाहून ती खूपच खुश झाली. तिने मला पाणी दिलं आणि माझ्याजवळ येऊन बसली. माझ्याशी ती बोलत होती पण माझं लक्ष लागतच नव्हतं. बोलता बोलता सोनाली अचानक संदीपविषयी बोलू लागली. आजकाल सोनाली जरा संदीपविषयी जास्तच बोलत होती. विषय कोणताही असो, फिरून फिरून ती संदीपबद्दलच बोलते. मी म्हणालो, संदीपचं खूपच चिपकू आहे. आपल्या लग्नानंतर संदीपसोबत माझी मैत्री झाली. ऑफिसमध्येही बरेच जण त्याचे मित्र आहेत. पण माझ्याशी मैत्री झाली तसं त्याला कुठे जायचं असेल तर मलाच घेऊन जातो. मला त्याच्या घरी जेवायलासुद्धा घेऊन जातो. ही वेगळी गोष्ट आहे की मी घरी गेल्यावर त्याची बायको पदराने तिचा चेहरा लपवते. पण तरीही तो मला त्याच्या घरी जबरदस्ती घेऊन जातो. मला तर संदीप अजिबात आवडत नाही. खूपच चिपकू आहे तो. त्यावर सोनाली म्हणाली, कोणाच्या प्रेमाचा असा अपमान करू नये. अशी स्वच्छ मैत्री नशिबाने मिळते. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला असा मित्र मिळाला. बोलता बोलता तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, जर संदीपने तुम्हाला धोका दिला तर तुम्ही त्याला क्षमा करू शकाल का. मी म्हणालो, कोणता धोका. बिझनेसमध्ये की खाजगी. ती म्हणाली, खाजगी. खाजगी म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. त्यावर ती म्हणाली, खाजगी म्हणजे तुमची एखादी गोष्ट जी तुम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. ते संदीप घेऊन गेला तर. तुमचा एखादा हक्क त्याने घेतला तर तुम्हाला कसं वाटेल. सोनालीचे हे बोलणे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटलं. मनाची बेचैनी खूपच वाढली होती. सोनाली आणि संदीपचे अनेक पझल होते जे एकमेकांसोबत मिळत होते. मी तिला म्हणालो, जी वस्तू माझी आहे ती वस्तू माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. ती जर माझ्यावर प्रेम करत असेल तर मला सोडून ती संदीपकडे जाणारच नाही. सोनाली म्हणाली, नाही, मला असे उत्तर नको आहे. तुमची प्रिय वस्तू जर संदीपकडे गेली असेल तर तुम्ही काय कराल. सोनालीचे हे बोलणे मला अजिबात आवडले नाही. मी तिला रागातच ओरडून म्हणालो, काय असले बेकारचे प्रश्न विचारत आहेस. माझ्या ओरडण्यामुळे सोनाली नाराज झाली आणि ती किचनमध्ये निघून गेली. सोनाली बाहेर गेल्यानंतर मी विचार करू लागलो की असे कोणते गुपित आहे जे मला माहीत नाही. आता लवकरात लवकर हे गुपित मला समजायलाच हवं. त्यासाठी सोनालीवर सक्ती केली तरी चालेल, पण आता या गुपितावरून पडदा काढायलाच हवा. दुसऱ्या दिवशी देवाने मला ती संधी दिली. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ऑफिसवरून घरी आलो तेव्हा सोनाली तेच पैंजण घालून घरात फिरत होती जे संदीपने त्याच्या बायकोसाठी घेतले होते. सोनालीच्या पायात तेच पैंजण पाहून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. पण मी सगळं नॉर्मल आहे असं दाखवत सोनालीला विचारले, हे पैंजण तुझ्या पायात छान दिसत आहे, कधी घेतलेस. त्यावर ती हसून म्हणाली, तुम्ही जेव्हा ऑफिसला जाताना मी त्या मैत्रिणीच्या घरी जाते. तिच्या नवऱ्याने तिला हे पैंजण गिफ्ट आणले आहेत. तिने मला 2-4 दिवस वापरायला दिले आहेत. मी होमध्ये मान मिळवली आणि माझ्या प्लॅनविषयी विचार करू लागलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेल्यानंतर संदीपला म्हणालो, आज ऑफिसनंतर मला तुझ्या घरी जेवायला यायचे आहे. संदीप खूप खुश झाला आणि त्याच्या बायकोला फोन करून म्हणाला, आज संध्याकाळी राकेश आपल्या घरी जेवायला येणार आहे. काहीतरी त्याच्या आवडीचं बनव. ऑफिस सुटायच्या 1 तास अगोदर मी संदीपची नजर चुकवून त्याच्या घरी गेलो.
देवाच्या कृपेने दरवाजा उघडाच होता. मी हळूच दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर सोफ्यावर माझी बायको सोनाली बसली होती. सोनाली ही मला पाहून घाबरली होती. मी तर संतापाने लालबुंद झालो होतो. मी तिला ओरडूनच म्हणालो, "सोनाली, एवढा मोठा धोका मला का दिलास?" सोनाली माझा आवाज ऐकून खूप घाबरली होती. ती माझ्याजवळ पळत आली आणि माझे पाय धरून म्हणाली, "राकेश, माझं पहिलं ऐकून घ्या, मग ठरवा की मी तुम्हाला धोका दिला की नाही." मला काही तिचं ऐकायचं नव्हतं. तरी देखील मी तिथे सोफ्यावर बसलो. त्यानंतर सोनाली रडतच मला सांगत होती की तुम्हाला तर माहीतच होतं की मला एक जुळी बहीण होती. आमचे नाव सोनाली आणि मोनाली. तुम्ही लहानपणापासूनच सोनालीवर प्रेम करत आला, पण सोनाली तुझ्यावर प्रेम करत नव्हती. मी फक्त त्या नात्याला मैत्री समजत होती. तुम्हाला ही गोष्ट ऐकून धक्का बसेल की मी सोनाली नाही तर मोनाली आहे. खरं तर तुमचं लग्न सोनालीसोबतच ठरलं होतं, पण तिचं प्रेम दुसऱ्या मुलावर होते. ती तुमच्या लग्नाच्या दिवशी सकाळी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली. आमच्या घराची इज्जत आणि आईवडिलांची इज्जत राहण्यासाठी माझ्या आईवडिलांनी सोनालीऐवजी मला उभे केले. माझे आईवडील माझ्याकडे त्यांच्या इज्जतीसाठी भीक मागत होते. मी माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम करते, म्हणून मी मोनालीची सोनाली होऊन तुमच्यासोबत लग्नाला तयार झाले आणि आपल्या दोघांचे लग्न झाले. नंतर माझ्या आईवडिलांनी सगळ्यांना सांगितले की मोनालीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. काही चूक नसताना मला मरावे लागले, कारण माझ्या आईवडिलांच्या इज्जतीचा प्रश्न होता. राकेश, तुम्ही जिला सोनाली समजताना ती सोनाली नाही तर मोनाली आहे. तुमची सोनाली तर लग्नाच्या दिवशी तुम्हाला सोडून निघून गेली. तेव्हापासून मीच म्हणजे मोनाली तुमची सोनाली बनून तुमच्यासोबत राहत आहे. तुम्हाला आठवते का, संदीप एकदाच आपल्या घरी जेवायला आले होते. तेव्हा तर मी त्यांना ओळखले नाही, पण त्यांनी मला ओळखले होते. कारण सोनाली आणि माझा चेहरा सारखाच आहे. कारण हेच ते संदीप आहे ज्यांनी सोनालीसोबत लग्न केले आहे. ज्या दिवशी संदीपने घरी जाऊन माझ्याविषयी सांगितले होते, मग मला सोनालीने कॉल केला. आता आम्ही दोघी बहिणी एक दुसरीसोबत बोलायला लागलो होतो आणि एकमेकींना भेटायलाही लागलो होतो. म्हणूनच संदीप तुम्हाला जबरदस्ती करून जेवायला घरी घेऊन यायचे, ज्याने आम्ही दोघी बहिणी भेटू शकू. जोपर्यंत तुम्ही लोक पुढच्या रूममध्ये जेवण करायचे, तोपर्यंत आम्ही दोघी बहिणी तिच्या रूममध्ये खूप गप्पा मारायचो. तुम्ही घरी निघण्याच्या आधी मी घरी निघायचे आणि तुमच्या अगोदरच आपल्या घरी पोचायचे. तुम्ही ऑफिसला गेल्यावर मी कधीच घराच्या बाहेर पडत नव्हते, कारण मी घरात नसताना जर तुम्ही घरी आले तर माझ्यावर संशय कराल. मग मी तुम्हाला काय कारण सांगितले असते? जेव्हा तुम्हाला संदीपच्या घरी जायचे असेल, तेव्हाच मला सोनालीचा फोन यायचा आणि मला ती तिच्या घरी बोलवायची. मग मीही संदीपच्या घरी यायचे आणि तुम्हाला पण त्याच दिवशी संदीप घरी घेऊन यायचा. तुम्ही संदीपसोबत बोलत बसायचे, तेवढ्यात माझंही बोलणं भेटणं माझ्या बहिणीसोबत बरोबर व्हायचं. तेवढ्यात सोनालीसुद्धा दुसऱ्या रूममधून बाहेर आली आणि ती तर रडायलाच लागली आणि मला म्हणू लागली, "प्लीज राकेश, मला माफ कर. मला संदीपसोबत लग्न करायचं होतं, म्हणून मी त्या दिवशी पळून गेले आणि तुझ्याशी लग्न केले नाही. मला क्षमा कर. पण मी संदीपवर प्रेम करत असतानाही तुझ्याशी लग्न केले असते तर तुला धोका देण्यासारखंच झालं असतं. प्रेम संदीपवर आणि लग्न तुझ्यासोबत हे मला मान्य नव्हतं, म्हणूनच मी त्या दिवशी घरातून पळून गेले. मोनाली माझ्यापेक्षा मनाने खूप सुंदर आहे. ती एक उत्तम गृहिणी आणि उत्तम बायकोही आहे. माझ्यामुळे प्लीज तिला शिक्षा करू नकोस." मी मोनालीचा हात पकडला आणि तिला घरी घेऊन आलो.
आता मी संदीप आणि सोनाली सोबत बोलणे देखील बंद केले आहे. मी त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकले आहेत. माझा मोनालीवर अजिबात राग नाही, कारण तिच्यासोबत आधीच वाईट झालं होतं. ती मला नेहमी समजायची की त्या दोघांना माफ करा. त्यांची चूक झाली, त्यांनी तुम्हाला अंधारात ठेवायला नको होतं. पण मी त्या दोघांना अजूनही क्षमा केली नाही. सोनाली मला नेहमी कॉल करते आणि संदीपही ऑफिसमध्ये माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण तो बोलायला लागल्यावर मी तिथून निघून जातो.